महोदयांनी असं सांगितलं की आम्ही 4 दिवसापूर्वी 750 कॉपीज आम्ही पिजन होलमध्ये टाकल्या. आता एक नवीन मुद्दा उपस्थित झाला. पहिलं सभागृहामध्ये लिंक झाल्याशिवाय अशा पद्धतीने पिजन होलमध्ये कॉपीज कशा येतील मंत्री महोदया? सभागृहासमोर पहिल्यांदा लिंक आलं पाहिजे आणि सभागृहासमोर लिंक झाल्यानंतर तुम्ही कॉपीज टाकणं हे बरोबर आहे. अगोदर कॉपीज आम्हाला न मिळणं हे आम्ही जरी म्हटलं असलं तरी ते शक्य नसतं, कारण अध्यक्षांना पहिल्यांदा ते कळवावं लागतं की मला हे लिंक करायचंय, त्याच्यानंतर ते इथं लिंक होतं आणि मग लिंक झाल्यानंतर मंत्री महोदया तिथं त्या पिजन होलमध्ये ह्या कॉपीज आल्या पाहिजेत. आपण म्हणता अगोदर जर ह्या कॉपीज आल्या असेल तर आणखीन गंभीर आहे. आणि म्हणून सन्मान्य सदस्य विजयजी वडेट्टीवार बोलले ह्याला आमचा ह्या गोष्टीला विरोध नाही, पण हा जो प्रस्ताव आहे तो एलएनजीडीने जरी मॅडम आपल्याला सांगितलं असतं तरी सुद्धा मला असं वाटतं की हा बिलाच्या रूपानंच प्रस्ताव समोर यायला पाहिजे होता की त्याच्यामध्ये आमची काही सजेशन असतील ती सत्ताधारी पक्षानं स्वीकारावी न स्वीकारावी हा भाग वेगळा, परंतु आम्हाला आमची मतं मांडता आली असती आणि प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे त्यानुसार आपल्याला मत मांडता आलं असं आमचं मत आहे. अत्यंत बरोबर आहे. राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. आपण विविध चर्चांच्या रूपाने आपण ती मतं मांडतोय. त्यावेळी आम्ही जेव्हा सकारात्मक उत्तर देतोय तर त्यांचा आम्ही अंतर्भाव करण्याचा प्रयत्न करतोय येणाऱ्या निर्णयामध्ये. आता आम्हाला शासकीय ठरावाच्या माध्यमातून आम्ही हे मांडलेलं आहे. ह्याच्यावर चर्चा करायची किंवा नाही करायची हा आता सभागृहाचा विषय आहे. माझं म्हणणंच नाही की चर्चा करू नका. तुम्हाला ठेवायचं असेल ते संबंध पूर्णतः आपल्या सभागृहाचा प्रॉपर्टी आहे. रॅटिफिकेशन असेल नाही. एक मिनिट नाही, या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो, कारण शेवटी ज्या वेळेला अध्यक्षांकडे निवेदन केलं जातं किंवा अध्यक्षांकडे विनंती केली जाते एखाद्या लेईंग संदर्भात पिजन होलमध्ये त्या संदर्भातला टेक्स्ट टाकण्यासंदर्भात, तर तशी विनंती माझ्याकडे केली गेली होती आणि लेईंग झाल्यानंतरच ते पिजन होलमध्ये आपण टाकलेले आहे. आणि राहिला प्रश्न सन्मान्य वडेट्टीवार, मी रुलिंग तर देतो त्यांनी मांडलेल्या प्रश्न त्यांचं तर उत्तर देतो पहिली. ठीक आहे, द्या. चल अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, आपल्या पंकजाताईंनी ज्या पद्धतीने इथं भूमिका मांडली की केंद्र सरकारने जो कायदा केला त्या कायद्याला आम्ही जसं तसं या ठिकाणी मांडायला आलेलो आहोत आणि म्हणून हा शासकीय ठराव मांडतोय. हा शासकीय ठराव आम्ही मांडतोय. अध्यक्ष महाराज, त्यांनी विधी न्याय विभागाला विचारलं, विधी न्याय विभागाने सांगितलं की आपल्याला शासकीय ठरावाप्रमाणे आणता येईल. अध्यक्ष महाराज, कायदा करतोय आपण, केंद्र सरकारने केलेला कायदा आणि जे विजय वडेट्टीवार साहेबांनी आणि भास्कर जाधव साहेबांनी जी भूमिका मांडली, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगळी आहे. अध्यक्ष महाराज, कायदा करत असताना आपण विधी न्याय विभागाने आपल्याला शासकीय ठरावाच्याच माध्यमातून त्याला संमत करावं असं आपल्याला सांगत असेल आणि मंत्री महोदय सांगत असतील, ही गंभीर बाब आहे. हे कायदे मंडळ आहे अध्यक्ष महाराज, आणि या कायदे मंडळाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हा कायदा आपल्याला आणावा लागेल, बिल आणावं लागेल आणि त्या बिलाच्या माध्यमातून ही चर्चा होऊनच हा कायदा आपण इथं पारित करावा अशी आमची विनंती. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेब आणि सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी आणि भास्कर जाधव साहेब यांनी या सभागृहाच्या कायदे बनवण्या संदर्भातल्या पॉवर संदर्भातला विषय आज इकडे मांडलेला आहे. आत्ताच मंत्री महोदयांनी जो ठराव, शासकीय ठराव इकडे मांडलेला आहे तो नियमबाह्य नाहीये. आर्टिकल 252 मध्ये तशी पॉवर राज्य शासनाकडे आहे आणि हा रॅटिफिकेशनच्या रूपातला ठराव आहे. मी आपल्या माहितीसाठी आर्टिकल 252 वाचून दाखवतो. सभागृहाच्या माहितीसाठी आर्टिकल 252 वाचून दाखवतो आणि आर्टिकल 252 मध्ये राज्य शासनाला रेझोल्युशन मार्फत केंद्र शासनाने केलेल्या कायद्याला रॅटिफाय करायचा अधिकार आहे. हे मी आपल्याला वाचून दाखवतो. Powers of Parliament to legislate for 2 or more states by consent and adoption of such legislation by any other state. If it appears to the legislature of 2 or more states to be desirable that any of the matters with respect to which Parliament has no powers to make laws for the state except as provided in Article 249 and 250 should be regulated in such states by Parliament by law. And if resolution to that effect are passed by all the houses of the legislatures of those states, it shall be lawful for Parliament to pass an act for regulating the matters accordingly, and any act so passed shall apply to such states and to any other states
by which it is adopted afterwards by resolution passed in that behalf by the House or where there are two houses by each of the houses of the legislature of that state. त्यामुळे आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चरमध्ये कॉन्करंट लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे आणि सेंट्रल लिस्ट आहे. एखादा विषय जो सेंट्रल लिस्टमध्ये येत नाही आणि स्टेट लिस्टमध्ये येतो त्या संदर्भात जर का कायदे करायचे असतील तर 2 पेक्षा अधिक राज्यांनी त्याला रॅटिफाय करायला लागतं आणि ते रॅटिफिकेशन आपल्याला अशा शासकीय ठरावामार्फत करायला लागतं. त्यामुळे आता जो ठराव मंत्री महोदयांनी इकडे मांडलेला आहे तो ग्राह्य आहे आणि नियमबाह्य नाहीये. म्हणणं आहे आम्ही काही विरोध करतच नाही आहोत. आमचं नुसतं एवढंच म्हणणं आहे की चर्चा जर झाली तर आम्हाला आमची मतं मांडता येतील. आम्ही जे काही पॉझिटिव्हली मंत्री महोदयांकडे नेले त्यांनी ते मान्य केलेले आणि तसं पॉझिटिव्हली काम केलंय. ह्याच्यात फक्त आम्हाला एवढंच जाणून घ्यायचं की इज ऑफ डुईंग बिझनेसच्या खालती काही कायदे लूज तर होत नाहीयेत, काही कायदे थोडे शिथिल होत नाहीयेत, काही त्यांचे पॉवर्स कमी होत नाहीत का, खात्याचे पॉवर्स कमी होत नाहीत का? कारण अनेकदा काय होतं की जसं सगळेच मंत्री इथे सन्मान्य सदस्य मांडतायत, अनेकदा आपण पाहिलं असेल, मग मुळा मोठा असेल, पंचगंगा असेल, कानन नदी असेल, मिठी नदी असेल, आम्ही सगळेच प्रदूषणाचे विषय मांडत असतो. तर हे विषय मांडत असताना हे कायदे शिथिल होत नाहीत ना, खात्याचे अधिकार कमी होत नाहीत ना, एवढीच आम्हाला चर्चा घडवून आणायची. जेव्हा आपण वेळ द्याल तशी आम्ही चर्चा घडवून आणायला तयार आहोत. आमचा विरोध नाही यायला. ठीक.